सनातन धर्माच्या समृद्ध परंपरेचा आणि आध्यात्मिक संस्कृतीचा प्राचीन वारसा जपणारा महाकुंभ उत्सव हा प्रयागराजच्या पवित्र संगम नगरीत सुरू झाला आहे। हा महान सोहळा योग, ज्ञान, तप, जप, तपश्चर्या आणि भक्तीचा अनोखा संगम असून लाखो भाविकांसाठी तो आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग ठरतोय। महाकुंभाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा पौराणिक आणि आध्यात्मिक महत्त्व। शास्त्रानुसार देवदानवांनी अमृत प्राप्तीसाठी समुद्र मंथन केले, ज्यामध्ये अमृताचे काही थेंब प्रयागराजसह हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक येथे पडले। यंदा ग्रह आणि राशींच्या विशेष योगायोगामुळे महाकुंभाचं आयोजन होत आहे। या उत्सवासाठी देशभरातून संत, महंत, साधू, तपस्वी, ज्ञानी आणि लाखो भाविक संगमावर स्नान करण्यासाठी येतात। याबाबत पंचमुखी हनुमान मंदिराचे श्री महंत भक्तिचरणदास महाराज यांनी अधिक माहिती देत उत्तर प्रदेश सरकारचे आभार मानले। प्रयागराज में 2025 में जो कुंभ मेला होने जा रहा है, 144 साल के बाद ऐसे महाकुंभ आया है। ये बड़े आनंद की क्षण है। पूरे साधु समाज, अखिल भारतीय अखाड़ा परिषद और तीनों आणि 4 संप्रदाय सभी साधु संत ने 14 तारीख को महाकुंभ मेला के स्नान करने जा रहे हैं। ये कुंभ मेला जो 3 शाही स्नान है, 14 जनवरी, 29 जनवरी और 3 फरवरी, ये तीनों महास्नान जो होने वाला है, उसमें पूरे भारत भर से साधु संत और सभी भक्तजन यहाँ स्नान करने के लिए आ रहे हैं। और ये स्नान जो 144 साल के बाद आया हुआ है, तो ये अत्यंत महाकुंभ कहा जाता है। और महाराज यहाँ की उत्तर प्रदेश सरकार बड़े जोरदार धूमधाम से माननीय जोगी जी ये जो बढ़िया तैयारी किए, मैं उनको बहुत बहुत धन्यवाद देता हूँ। और जो हमारे साधु संत है, बस यही है, आशीर्वाद देंगे जी। कुंभ मेला जो आज स्नान करने के बाद उत्तर प्रदेश सरकार को और उनके कर्मचारी को सबको बहुत बहुत अभिनंदन करते हैं। जो ये कुंभ निर्विघ्न शासकीय से पूरा हो, ऐसे भगवान श्री चरण मंगल कामना करते हैं। जय श्री राम। तसेच हबप डॉक्टर रामकृष्ण महाराज लहवितकर यांनी देखील या महाकुंभ पर्वाची माहिती दिली। प्रयागराज कुंभ पर्वामध्ये म्हणजे 2025च्या या महाकुंभ पर्वामध्ये या साधू समाजामध्ये, वैष्णव विरक्त समाजामध्ये अखिल भारतीय वारकरी संप्रदायाने देखील गेल्या 30-35 वर्षापासून सहभाग केलेला आहे। आणि याही वर्षी महाराष्ट्रातून आणि वारकरी संप्रदायाचे सर्व संत, महात्मे आणि अशा पद्धतीने आम्ही आलेलो आहोत। आमचे खालसे या ठिकाणी कुंभ पर्वामध्ये शाही स्नान करणार आहेत। दिगंबर आणि आखाडा, निर्मोही आणि आखाडा, त्याहीबरोबर निर्वाणी आणि आखाडा आणि 4 संप्रदायाबरोबर वारकरी संप्रदायाचं शाही स्नान 14 जानेवारीला या ठिकाणी संपन्न होणार आहे। आणि म्हणून हा अत्यंत महत्त्वाची बाब आहे। महाराष्ट्राची लोकसंस्कृती आणि लोकपरंपरा ज्या वारकरी पंथामध्ये सामावलेली आहे, तो कडवा वैष्णव संप्रदाय आहे। विष्णू भक्तांचा संप्रदाय, कृष्ण आणि राम याची उपासना करणारा संप्रदाय आहे। तेव्हा साधू संतांबरोबरच हा महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय देखील शाही पर्वामध्ये इथे सहभाग केलेला आहे। इथे अन्नदान, यज्ञ, नाम सप्ताह, कथा महोत्सव हे सर्व कार्यक्रम आम्ही इथे संपन्न करतोय। आमचे महामंडलेश्वर श्रीमंत रघुनाथदासजी महाराज, देवबाप्पा महामंडलेश्वर श्रीमंत ईश्वरदासजी महाराज आणि मी स्वतः जगद्गुरु द्वाराचार्य महामंडलेश्वर महंत रामकृष्णदास महाराज लहवितकर आणि अनेक वारकरी यामध्ये सहभागी झालेले आहेत। आणि त्यामुळे हा एक वेगळा आगळा आनंद आम्ही उपभोगतोय। आणि या ठिकाणचं प्रशासन, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तम प्रकारची व्यवस्था या ठिकाणी संपन्न केलेली आहे। प्रयागराज कुंभमेळा आज या ठिकाणी पेशवाई संपन्न होते आणि आखाड्यांमध्ये अत्यंत उत्साहाचं वातावरण असून सुमारे 3.5 कोटी लोक आज या कुंभमेळ्यामध्ये पहिल्या दिवशी येण्याची शक्यता आहे। आणि उद्या सर्वात प्रथम शाही स्नान या ठिकाणी संपन्न होत आहे। जगातील सर्व भाविक या ठिकाणी येत आहेत। आदरणीय योगी
त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत उत्तम अशी व्यवस्था या ठिकाणी ठेवली आहे। समुद्र मंथनात अमृत पात्राच्या रक्षणासाठी देव आणि दानवांमध्ये 12 दिवस म्हणजेच मानवी कालगणनेनुसार 12 वर्षे संघर्ष झाला। त्याचवेळी देवांनी मोहिनीच्या रूपात अमृताचा लाभ घेतला। या घटनांचा वारसा म्हणून कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं। प्रयागराज, उत्तर प्रदेश येथून ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज।